बंडूभाऊ जोशी, आपण सगळे सत्कार समितीचे सदस्य आहेत, किशोरभाऊ, सुशीलभाऊ, आपल्या पंकज भाऊंचं स्वागत या देवळी नगरीच्या वतीनं एक स्मृतिचिन्ह देऊन आमचा या स्मृतिचिन्हाच्या माध्यमातून पंकज भाऊ यांच्या भविष्याच्या राजकीय वाटचालीबद्दल या शुभेच्छा आहेत. पंकज भाऊंच्या माध्यमातून या जिल्ह्याला एक असं उमदा नेतृत्व आपल्या सगळ्यांसमोर आहे. आज आमच्या देवळीकरांना या नागरिक सत्कार समितीला आपलं स्वागत करत असताना अत्यंत आनंद होत आहे. यानंतर ज्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम पार पडतो आहे, या देवळी नगरीचे भूमिपुत्र माजी खासदार रामदासजी तडस यांचा पण सत्कार इथे करणं क्रमप्राप्त आहे. माननीय आमदार साहेबांचं असं म्हणणं होतं की या निमित्त आपले सन्माननीय माजी खासदार, या गावचे गुरुमित्र, या गावाला एक ओळख देणारे रामदासजी तडस साहेब यांचं स्वागत, याचा सत्कार आमदार राजीव बकाळे आणि सत्कार समितीचे सदस्य करतात. आदरणीय रामदासजी तडस यांचा हा नागरिक सत्कार या देवळी भूमीमध्ये ज्या माणसाने या गावाला ओळख दिली, ज्या माणसाच्या नावाने हे देवळी गाव ओळखलं जातं, असं एक अद्वितीय असं नेतृत्व, ज्यांच्या नेतृत्वामध्ये या वर्धा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं 100% यश प्राप्त केले. एक सामान्य कार्यकर्त्यांमधून जिल्हाध्यक्ष झालेला असा नेता की ज्याच्या इशाऱ्यावर या भारतीय जनता पार्टीनं संघटितरित्या या जिल्ह्याला एक यश मिळवून दिलं. आदरणीय राजूभाऊ बकाणे यांना विनंती आहे आणि नागरिक सत्कार समिती आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर जे परिवर्तन झालं, त्या परिवर्तनाचा जो आनंद आहे आणि पुढच्या काळात या मतदारसंघाच्या विकासाकरता राजू भाऊ पूर्णपणे आपल्या शक्तीनिशी या मतदारसंघाचा विकास या ठिकाणी करणार आहे. आणि यासाठी या मतदार जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांचं आणि विशेषतः या मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री गजरामध्ये हा स्वागतचा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. पुढील स्वागत मध्ये श्री दादारावजी केचे साहेब, माजी आमदार आर्मी यांचं स्वागत गजाननजी राऊत करतील अशी विनंती आहे. गजाननजी राऊत सर, आपणास विनंती आहे आपण आदरणीय दादारावजी केचे साहेब यांचं स्वागत करा. पुष्पगुच्छ देऊन ही विनंती. माजी आमदार आर्मी आदरणीय श्री किशोरजी फुटाणे साहेब यांचं गजरामध्ये हा स्वागतचा सोहळा आपण या